हॅलो, हाय, नमस्कार सगळ्यांना. आजचा रंग आहे करडा ग्रे म्हणजेच राखाडी आणि आजचं दुर्गेचं रूप आहे ते म्हणजे माँ कात्यायनी. आणि आजची मी नेसलेली साडी आहे ती मध्य प्रदेशचं रत्न असणारी, मध्य प्रदेशची खासियत असणारी चंदेरी साडी. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. करडा रंग म्हणजे पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या सीमारेषेवरची एक रंगछटा म्हणजे करडा रंग, हो की नाही? तर हा करडा रंग जो असतो ना, हा विरक्तीचं, तटस्थतेचं आणि तसंच शिस्तीचं असा प्रभाव दाखवत असतो. शिस्तीचा हा रंग मानला जातो. जेव्हा लाकूड जळतं आणि त्याचबरोबर उदबत्ती, देवाच्या समोरची उदबत्ती जळते, तर त्या लाकूड जळतं तर त्याची राख होते आणि देवाच्या समोरची जी उदबत्ती जळते तर त्याचं भस्म होतं किंवा त्याची उदी होते, हो की नाही? तर या दोन्हीचा रंग जो असतो तो राखाडीच असतो, पण त्या दोन्हीच्या रंगाच्या वृत्तीमध्ये फरक आहे. तर असा हा संन्यस्तांचा भस्म जे लावतात अंगाला, अशा संन्यस्तांचा तटस्थता दाखवणारा असा हा करडा रंग. करडा रंग आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतो. ढगांचा रंग हा करडा असतो, काळा पांढरा असा मिश्रित, ज्याच्यात पाणी भरलेलं असतं, अशा ढगांचा रंग करडा असतो. म्हणून त्याला म्हणतात सिल्व्हर लाइनिंग ऑफ क्लाउड्स, है ना? एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्व्हर लाइनिंग. म्हणजे थोडक्यात प्रत्येक ढगाला ही अशी चंदेरी किनार असते. म्हणूनच त्याच्यामध्ये पाणी असतं ना, म्हणून चंदेरी किनार असते. कबुतरांचा रंग करडा असतो, बऱ्यापैकी रंग करडा असतो. निसर्गामध्ये वेगवेगळ्या झाडांचा रंग करडा असतो, झाडांच्या सालींचा रंग करडा असतो. निलगिरीचं जर झाड तुम्ही बघितलं ना, तर निलगिरीच्या सालीचा रंग हा करडा असतो. तर असा हा ग्रे कलर आपल्याला खूप ठिकाणी बघायला मिळतो. बाजरीचा रंग करडा असतो, हो की नाही? तर असा हा जो करडा रंग ज्यांना आवडतो, ज्यांच्या ह्याच्यामध्ये कपड्यांमध्ये जास्तीत जास्त करडा रंग असतो, तर ते लोक हे अतिशय शिस्तप्रिय असतात, ते थोडेसे विरक्त असतात. तर असा हा करडा रंग आपल्याला आजूबाजूला सगळीकडे बघायला मिळत असतो. वेगवेगळ्या ह्यांच्यामध्ये बघायला मिळत असतो, प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये. गाढवाचा रंग करडा असतो, की नाही? प्राण्यांमध्ये, पक्ष्यांमध्ये, निसर्गामध्ये हा करडा रंग आपल्याला सतत आजूबाजूला दिसत असतो. आणि हा करडा रंग आपल्याला सांगत असतो की या सगळ्या मोहमायेपासून, या सगळ्या ह्याच्यापासून थोडीशी तटस्थता असली पाहिजे, हे शिकवत असतो. तर असा हा करडा रंग, हो की नाही? प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये या नवरात्रामध्ये तर 9 रंगामध्ये करड्या रंगाच्या म्हणजे ग्रे कलरच्या साड्या ह्या नेसल्या जातात. ग्रे हा थोडासा नकारात्मक छटा असणारा असा इंग्लिशमध्ये हे आहे. पण देवीला शनिवारी काळ्या रंगाचं वस्त्र नेसवता येत नाही, म्हणून ते करड्या रंगाचं नेसवलं जातं. कारण असं काळ्या रंगाचं वस्त्र हे नेसवलं जात नाही. तर अशा पद्धतीने हा करडा रंग आपल्याला निसर्गामध्ये सगळीकडे दिसत असतो. दागिन्यांमध्ये तर आहेच आहे. पण आज मी नेसलेली जी साडी आहे ना, ही अशीच ग्रे कलरची म्हणजे राखाडी रंगाची, करड्या रंगाची अशी चंदेरी साडी आहे. चंदेरी साडी ही मध्य प्रदेशची खासियत आहे. मध्य प्रदेशमधल्या अशोकनगर ह्या जिल्ह्यामध्ये चंदेरी हे गाव वसलेलं आहे आणि ह्या गावाची ही चंदेरी साडी ही खासियत आहे. चंदेरी साडीची खासियत म्हणजे काय माहितीये का? ही साडी अतिशय तलम असते आणि ही साडी अतिशय झुळझुळीत असते. जणू काही पाण्याचा प्रवाह जसा दिसतो तशी ही साडी दिसते. त्याप्रमाणे लाटांप्रमाणे त्या साडीच्या अशा हे असतात आणि त्याला तशी ती झळाळी असते आणि ही इतकी तलम असते, पारदर्शक असते. त्याचा अजून एक महत्वाचा गुण म्हणजे ती पारदर्शक असते, ट्रान्सपरंट असते. त्यामुळे त्या पूर्वीच्या ज्या चंदेरी साड्या होत्या त्या एका आपपेटीमध्ये मावतील एवढ्या तलम असायच्या, इतक्या नाजूक असायच्या. म्हणजे अगदी ते झिरझिरीत वस्त्र, झिरमिरीत वस्त्र हे नेसलंय की नाही असं वाटावं, इतक्या त्या नाजूक आणि झुळझुळीत तलम अशा असायच्या. चंदेरी साडीचा इतिहास हा इतका जुना आहे, तो वैदिक काळापर्यंत जातो. श्रीकृष्णाचा आतेभाऊ
शिशुपालाचे 100 अपराध, तोच तो शिशुपाल, त्याने हे चंदेरी गाव वसवलं. तर तेव्हापासून आणि त्यानेच या वस्त्रांना प्रोत्साहन दिलं, त्या कारागिरांना प्रोत्साहन दिलं आणि तेव्हापासून हा चंदेरीचा इतिहास आहे. पण खऱ्या अर्थाने चंदेरी साडीचा विकास हा 13व्या शतकामध्ये झाला आणि जेव्हापासून या साड्यांना राजाश्रय मिळाला तेव्हापासून आजूबाजूचे झाशी या भागातले विणकर येऊन आणि ह्या चंदेरी गावामध्ये स्थायिक झाले आणि तिथून ह्या साडीचा विकास हा होत गेला. तर म्हटलं तर या साडीला 700 वर्षांचा असा इतिहास आहे. जेव्हा औरंगजेबाने या साडीवरती बंदी आणली होती तेव्हा मराठ्यांनी या साडीला सपोर्ट केला, मराठ्यांनी या साडीला पाठिंबा दिला, पुन्हा एकदा पुनरुज्जीवित केलं आणि म्हणून ही चंदेरी साडी अशी झुळझुळते आहे अजूनही. तर अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, शिंदे, हे सगळे जे घराणे होते, गायकवाड, हे जे घराणे होते, तर हे मराठे घराण्यांनी ह्या साडीला पुन्हा एकदा ह्या साडीला ह्याच्यामध्ये आणलं, लाईमलाईट मध्ये आणलं असं आपण म्हणू शकतो. तर अशी ही चंदेरी साडी ही मुळात ही पूर्वी जेव्हा विणली जायची ना तेव्हा ती शुद्ध सोन्यामध्ये विणली जायची. म्हणजे ही सगळी जी जर आहे ना ही पूर्वीच्या काळी शुद्ध सोन्यामध्ये विणली जायची. पण आता काळानुरूप त्याच्यामध्ये बदल होत गेले, त्याच्यामध्ये नवीन ह्याच्यामध्ये काही जपानी टेक्निक्स आल्यामुळे त्या मला आठवतंय माझ्याकडे एक पूर्वी चंदेरी साडी होती, तर ती अशी उभी चिरली होती, घडीमध्ये ठेवून ती अशी उभी चिरलेली होती. तर अशी ही चंदेरी साडी आहे आणि ह्या चंदेरी साडीचा इतिहास इतका जुना आहे, घरोघरी हातमाग आहेत. आत्ताचा अगदी आजच्या काळातला जर संदर्भ सांगायचा तर स्त्री हा पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल ना, त्या स्त्रीमध्ये ओ स्त्री कल आना वाला तर ते जे सगळं शूटिंग आहे ते चंदेरी गावामध्ये झालेलं आहे. तर अशी ही चंदेरी साडी ही दिसायला एकदम रॉयल दिसते आणि अगदी काय म्हणतात, यंग मुलींपासून अगदी तरुण मुलींपासून तर म्हाताऱ्या बायकांपर्यंत सगळ्यांना चंदेरी साडीची भुरळ असते. कारण त्याचा जो एक ट्रान्सपरंट, ट्रान्सलुसंट असा जे फॅक्टर असतो, झुळझुळीत झिरमिरीत असा, तो बायकांना भुरळ घालतो आणि ती जी अशी झुळझुळीत दिसते, सुंदर दिसते ती साडी, त्याच्यामुळे एक ग्रेस येतो, रॉयल रिगल असा फील येतो. तर अशी ही चंदेरी साडी आणि ही सगळ्या मुलींना, बायकांना आवडते. प्रत्येकीला असं वाटतं की आपल्याकडे एक तरी चंदेरी साडी असावी. पूर्वीच्या या मी जे सांगितलं की माझ्याकडे जी चंदेरी साडी होती, मला अगदी पहिली साडी माझ्या आईने घेतली होती, मी अशीच काहीतरी कॉलेजला वगैरे असताना. तर ती चंदेरी साडी ही प्युअर चंदेरी साडी होती आणि ती अशी घडीवरती उभी चिरली होती. तर त्यावरती थोडेसे बदल करून त्याच्यामध्ये थोडंसं सिल्क आणि त्याच्यामध्ये थोडंसं कॉटन असं मिक्स करून आता कॉटन चंदेरी हा पण प्रकार खूप प्रचलित आहे. ह्या साड्या अशा चिरत नाहीत, उभ्या चिरत नाहीत किंवा विरत नाहीत त्या साड्या, त्यामुळे त्याच्यामध्ये तो बदल करण्यात आलेला आहे. तर अशी ही चंदेरी साडी आणि ही साडी मी जी नेसलेली आहे ही माझ्या मावस भावाने मला दिलेली साडी आहे, मकू दादाने, आणि ही खूप छान आहे, मला खूप आवडते ती साडी. त्याचा कलर अतिशय ग्रेसफुल आहे, असा ग्रे कलर आहे ना, त्यामुळे ती साडी एकदम छान दिसते, मला खूप आवडली आहे मकू दादा, थँक्यू. तर या चंदेरी साडीच्या बद्दल आपण आज माहिती घेतली. या चंदेरी साडीला GI टॅग मिळालेला आहे, म्हणजे जिओग्राफिकल इंडिकेशन मिळालेलं आहे, कारण ती पूर्वीपासून चालत आलेली आहे. त्यामुळे चंदेरी गावामध्ये ज्या बनतात त्या चंदेरी साड्या असा त्याचा अर्थ आहे. त्याच्यावरती आज मी हे सगळं मॅचिंग घातलेलं आहे. माझा आपल्याकडे इंडियन स्किन टोन मध्ये 2 प्रकारचे अंडरटोन असतात बरं का. तर एक वॉर्म अंडरटोन असतो आणि एक कूल अंडरटोन असतो. तर कूल अंडरटोन जो असतो ना, तर तुमच्या हातावरती जर निळ्या रेषा तुम्हाला जास्त दिसत असतील, शिरा जास्त दिसत असतील, तर याचा अर्थ तुमचा कूल अंडरटोन आहे. तर अशा वेळेला तुम्हाला ऑक्सिडाइज आणि चांदीचे दागिने खूप छान दिसतात. आणि ज्यांचा वॉर्म अंडरटोन असतो तर त्यांच्या हातावरती अशा ज्या शिरा ज्या असतात ना, तर त्या हिरवट दिसतात आणि त्या हिरवट असल्यामुळे, हिरव्या रंगाच्या असल्यामुळे, त्यांना वॉर्म अंडरटोन असल्यामुळे त्यांना सोनेरी दागिने चांगले दिसतात. त्यामुळे मला
माझा वॉर्म अंडरटोन असल्यामुळे मला चंदेरी दागिने खूप काही छान दिसत नाहीत, मला सोनेरी कलरचे दागिने छान दिसतात आणि म्हणून मग मी हे रोज गोल्डचं थोडंसं त्याला ऍड केलेलं होतं की जेणेकरून ते अजून थोडंसं त्याला टिंट तो कलरचा ऍड होईल. तर अशा पद्धतीने आपल्याकडचे दागिने हे वापरले जातात. त्यामुळे तुमचा कोणता अंडरटोन आहे त्यावरती दागिने जास्त डिपेंड असतात. तर हा आज चंदेरी साडीचा इतिहास तुम्हाला सगळा सांगितला. तर आजचं देवीचं रूप आहे सगळ्यात आधी म्हणजे त्याच्या आधी म्हणजे की आजची माळ जी आहे ना त्या करड्या अशा आपल्या शिक्षिका म्हणजे थोडक्यात आपल्या गुरु यांना आपण समर्पित करूयात. मग त्या कुठल्याही कलेच्या असो, चित्रकला असो, नृत्यकला असो, ज्या स्त्री शिक्षिका आहेत, ज्यांनी आपल्याला काहीतरी शिकवण दिलेली आहे, ज्या गुरुमाता आहेत, ज्या गुरुमय्या आहेत, अशा शिक्षिकांना आजची माळ आपण समर्पित करूयात. कारण कुठलीही गोष्ट तुम्हाला आयुष्यामध्ये जर एखादं ध्येय गाठायचं असेल तर त्यासाठी शिस्त ही गरजेची असते आणि ती शिस्त आणि ती गुरूंची शिकवण असते, ती गुरुमय्यांची आपल्याला शिकवण असते. आणि त्या शिस्तीमुळे आणि त्या कलेमुळे त्या ह्याच्यामुळे त्यांनी शिकवल्यामुळे त्यांच्या शिकवणुकीमुळे आपल्याला आयुष्यामध्ये जे ध्येय गाठायचं असतं ते आपण गाठत असतो. म्हणून शिक्षिकांना पण हा ग्रे कलरच्या साड्या खूप आवडतात बरं का. अशा छान स्टार्च केलेल्या कडक कॉटनच्या अशा ग्रे कलरच्या साड्या शिक्षिका आवर्जून नेसतात. नवरात्रामध्ये शाळेमध्ये जाताना शिक्षिका सगळ्या 9 रंगाच्या साड्या नेसतात. तर अशी ही ग्रे कलरची साडी आज आपण या शिक्षिकांना आजची माळ आपण समर्पित केलेली आहे. कारण त्यांच्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये फरक पडलेला आहे. तर आजचं दुर्गेचं रूप आहे मा कात्यायनी मंत्र. या देवी सर्वभूतेषु मा कात्यायनी रूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा. मिनल अद्वैत या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन येत राहतील. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. मिनल अद्वैत. हे सगळं निसर्गाचं असं वातावरण आहे आणि खाली कौलं आहेत जुने आणि अशा वेळेला ह्याला म्हणतात आर्ट ऑफ बॅलेन्सिंग. तर अशी ही माझी ग्रे कलरची चप्पल आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ही मी माझ्या मावस भावाने म्हणजे मकू दादाने घेतलेली चंदेरी अशी ग्रे कलरची चंदेरी साडी नेसलेली आहे. या साडीचा पदर हा प्लेन असा सिंपल सोनेरी कलरचा आहे, पट्टा नुसता आणि गोंडे आहेत त्याला. बायकांना ना गोंडे खूप आवडतात. असे गोंडे आहेत आणि पूर्ण साडीभर अशा चेकर्ड बॉडी आहे साडीची. पूर्ण साडीची अशी चेकर्ड बॉडी आहे. वरच्या बाजूला जिथे खोचला जातो तिथे हा असा बारीक जरीचं हे आहे, पट्टा आहे म्हणजे काठ आहे आणि खालच्या बाजूचा जो काठ आहे तो असा मोठा आहे. थांबा नीट दाखवते. खालच्या बाजूचा काठ हा असा मोठा आहे स्कर्ट बॉर्डरचा. आणि अशी साडीचा हा पूर्ण लुक आहे. एकदा हे बघून घ्या. हा असा पूर्ण लुक आहे. साडी अशी मस्त स्मार्ट ग्रेसफुल अशी दिसते ही साडी आणि त्यावरती स्टीलचं घड्याळ आणि ह्या अशा रोज गोल्ड आणि ऑक्सिडाइज ग्रे अशा बांगड्या, त्यावरती हे ग्रे कलरचं. मला माझ्या वहिनीने एक हे दिला होता, कोल्हापुरी साज दिला होता असा ग्रे कलरचा. तो इतका मोठा होता की त्याच्यात माझा आणि मनूचा दोघींचेही नेकलेस झाले. आणि त्याच्यावरती हे एक कलरची टिंट यावी म्हणून रोज गोल्डचं हे गळ्यातलं आहे. कारण ह्याला सगळी रोज गोल्डचं हे चेक्सचं जरीचं सगळं काम आहे. पूर्ण तो कलर रोज गोल्ड आहे आणि मॅचिंग रोज गोल्डचे कानातले खड्यांचे अमेरिकन डायमंडवाले आणि मॅचिंग टिकली. ग्रे कलरची टिकली इतकी उठून दिसत नाही पण तरीही ती मॅचिंग म्हणून घालण्याचा प्रयत्न. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच.